घरापर्यंत लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला नेल्यावर त्यास पूर्ण नग्न करून 25,000 रुपयांना लुटलंय। एखाद्या कथेला साजेशी घटना मोहोळ तालुक्यातील ढोक बाबुळ गावात गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली आहे। या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अनोळखी 4 महिलांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोनप्पा गौंडाप गुरुवारी दुपारी मोहोळकडून मोबाईल एक्सेसरीज खरेदी करून गावाकडे जात असताना दुपारच्या रणरणत्या उन्हात एका अनोळखी महिलेनं ढोक बाबुळगाव पर्यंत लिफ्ट मागितली। त्यानं माणुसकीच्या भावनेतून तिला गाडीवर बसवून तिच्या घरापर्यंत सोडलं। या घटनेतील लूट नाट्यास तेथूनच प्रारंभ झाला। तो गाडीवर उतरून घरात जाताच त्यांच्या घरातून आलेल्या 2 अनोळखी तरुणांनी त्याच्या कॉलरला पकडून घरात नेलं। त्याचे दोन्ही हात मागून धरून पैसे काढ, तुझा फोन पे नंबर दे म्हणून मारहाण सुरू केली। गाडीवर घेतलेली महिला ये सोनी जयडी अशी धर त्याला असं म्हणत त्यास पूर्ण नग्न करून त्याचे फोटो काढले आणि बोलले की पैसे दे नाहीतर फोटो इंटरनेटवरती टाकतो असं म्हणत त्याच्या जवळील 25,000 रुपयांची रोकड काढून घेतली। दरम्यान 2 तरुण व 4 महिलांनी पाया हातावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। त्या मारहाणीमुळे त्याला काही कळत नव्हतं। तेथून जाणाऱ्या लोकांमधील त्याने एकाच पिग्मीवाला आहे असं म्हणून हा प्रकार पिग्मी मॅनेजरला फोन करून कळवला। मदत मिळाल्यावर प्रारंभी मोहोळ रुग्णालयात नेण्यात आलं व उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। फिर्यादीनुसार मोहोळ पोलीस ठाण्यात 2 अनोळखी इसमाविरुद्ध 4 महिला सोनी जयडी अशा आणि गाडीवर बसलेली महिला अशा 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।